आता मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचित यांच्या युतीची चाचपणी होत असताना दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात वर्ष गायकवाड यांनी एक मोठं विधान केलेलं आहे। ठाकरे बंधूंनी आम्हाला अजिबातच विश्वासात घेतलं नव्हतं, आमच्याशी चर्चा न करता ठाकरेंनी युतीची जुळवाजुळव केल्याचं वर्ष गायकवाडांनी म्हटलंय। एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक यांच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये त्या बोलत होत्या। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीमधला महत्त्वपूर्ण पक्ष म्हणून आम्ही होतो आणि त्यामुळे आमच्याशी चर्चा व्हावी अशी आमची अपेक्षा होती। पण दुर्दैवाने तशी चर्चा आमच्याशी झाली नाही। मग त्याच्यानंतर जे आहे तुमच्या कोणावर जाणार आहात त्याच्या संदर्भामध्ये माहिती सांगितली गेली पाहिजे। ज्यावेळी आपण एकत्र बसतो त्यावेळी अपेक्षा ही आहे की एकमेकाशी आपण त्या तऱ्हेने पुढे जाताना पारदर्शकता ठेवली पाहिजे आणि दुर्दैवाने आम्हाला ते वाटलं नाही की ते आमच्याशी झाली। आमच्याशी चर्चा न झाल्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की ज्या विचारधारेशी आमचं जुळू शकत नाही त्या विचारधारेशी आम्ही जाऊ शकत नाही। आता जानकर साहेबांशी आमची चर्चा पूर्ण झालेली आहे, गवई साहेबांशी आमची चर्चा पूर्ण झालेली आहे, वंचितशी आमची मला वाटतं आज किंवा उद्यामध्ये चर्चा फायनल होऊन जाईल, काही असेल ते। त्यामुळे आशावादी असल्यामुळे मला असं वाटतं की आमची चर्चा चालू आहे। जवळपास मी तुम्हाला सांगते आत्तापर्यंत जी चर्चा झाली ती खूप सकारात्मक झालेली आहे आणि रोज आमची म्हणजे मला वाटतं सकाळ संध्याकाळ कंटिन्यूस चर्चा चालू आहे। शेवटी मी सुद्धा भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी आहेत, ते सुद्धा बाबासाहेबांचे जे आहे ते म्हणतो आणि सातत्याने आम्ही बघितलं असेल की त्यांचं आणि आमची विचारधारा एक आहे। माझी अपेक्षा ही काय की ह्यावेळेला संविधान मांडणाऱ्या व्यक्तींनी सर्वांनी एकत्र यावं आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते आमची आघाडीच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळेल आणि एकत्र मतदान झालं त्याचा फायदा नक्कीच दोन्ही पक्षाला होईल असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।